मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण या विषयावर विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी आमदार राजभाऊ गेली 4 दिवस झाले ठिय्या आंदोलन करीत आहेत। आज ठिय्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवशी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब या आंदोलनाला सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जय शिवाजी। जय भवानी। जय शिवाजी। एक मराठा लोक मराठा। एक मराठा लोक मराठा। सगळ्यांनी हातवर करून प्रश्न करायचे। अखंड हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। एक मराठा लोक मराठा। एक मराठा लोक मराठा। जय भवानी। जय शिवाजी। मराठा भूषण आमदार राजभाऊ तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्रजी पाटील साहब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्रजी पाटील साहब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा अमर रहे, अमर रहे। अण्णासाहेब पाटील अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अण्णासाहेब पाटील अमर रहे। हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण या विषयावर गेली 4 दिवस झालं आमदार राजभाऊ या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसले। आज या आंदोलनाचा 5वा दिवस आहे आणि आज या 5व्या दिवशी या ठिकाणी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी या आंदोलनाला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत। आपलं सर्वप्रथम तमाम समाज बांधवांच्या वतीनं व बार्शी तालुक्याच्या वतीनं सहर्ष स्वागत। वर बसलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे, सगळ्यांनी खाली यायचंय। सगळ्यांना विनंती आहे, सर्व समाज बांधवांना विनंती आहे की सगळ्यांनी सहकार्य करायचं। मोबाईल संदीप रियाज भाई चांगला असलं चाल नाही तर मग 35 36 संदीप मागे सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्यायचंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। जय भवानी। जय शिवाजी। हर हर महादेव। हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। अमर रहे, अमर रहे।
विनंती आहे खाली बसून घ्यायचंय. मी सर्वप्रथम या आंदोलनाला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब यांचं स्वागत या ठिकाणी आमदार राजभर यांनी मानाची भगवा शाल व आपल्या सर्वांचे निशाण असलेली भगवी टोपी देऊन या ठिकाणी करावं. एक मराठा, एक मराठा. मराठा भूषण आमदार राजभाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संदीप कॅमेरा हे ट्रॅकवर देऊ का? छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, विशेष अधिवेशन झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. विशेष अधिवेशन झालंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अमर रहे, अमर रहे, अण्णासाहेब पाटील अमर रहे, अमर रहे, अमर रहे. अण्णासाहेब पाटील अमर रहे. आज या ठिकाणी संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांना पण मी नम्रपणे विनंती, गेली 10 दिवस झालं मीडियाच्या माध्यमातून आणि 5 दिवस झालं हे विशेष अधिवेशन ओबीसी गटातून आरक्षण मराठा समाज बांधवांना द्यावं याकरता विशेष अधिवेशन बोलवावं ही मागणी माननीय अध्यक्ष साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब, आठवणीचा उजाळा या ठिकाणी येतो की त्यांचे सुपुत्र आदरणीय नरेंद्र पाटील साहेब यांनी या ठिकाणी आंदोलनाला भेट दिलेली. खऱ्या अर्थानं आपल्या सर्व राज्याला माहित आहे की आज या आरक्षणाचे खरे जनक कोण, ज्यांनी या ठिकाणी सुरुवात केली. या बार्शीमध्ये सभा घेतली त्यावेळेस माझं पाटील साहेब माझं वय 11 होतं. माझं थोरला भाऊ किंवा आमचे बिट्टू जाधव या ठिकाणी बाळासाहेब गव्हाणे, किडू गव्हाणे, त्याचबरोबर आमचे शंकरराव गरड, आप्पासाहेब पवार ही सगळी जुनी जाणती माणसं, त्याचबरोबर सोलापूरचे आमचे दास शेळके साहेब, विजय मुळीक साहेब, रसाळे साहेब, कोल्हे साहेब ही सगळी मंडळी या ठिकाणी कार्यरत होती. मी अत्यंत लहान होतो, वयाच्या 16 वर्षापासून मी सक्रिय झालो. 17 ते 18 वयाच्या दरम्यान मला शेळके साहेबांनी शहर प्रमुख मराठा महासंघाची ती जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी पार पडत असताना आम्ही संपूर्ण मराठा महासंघाच्या शाखा कार्यान्वित करत असताना त्यावेळेसपासून या लढ्यामध्ये सातत्यानं आम्ही कुठलाही लढा उभारला त्या लढ्यामध्ये आपली सातत्यानं या ठिकाणी बार्शीकरांनी, बार्शीतील सर्व मराठा समाज बांधवांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी मोठी ताकद कैलासवासी अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून पूर्वी होती आणि आजही अण्णासाहेब पाटलांना मानणारा फार मोठा वर्ग आज या बार्शी तालुक्यामध्ये, बार्शी शहरामध्ये कार्यरत आहे. आणि माझी आपल्याला आता खास करून नम्रतेची विनंती आहे साहेब, की आपण आता वेळोवेळी या ठिकाणी लक्ष घालावं अशी आम्ही ज्या संपूर्ण बार्शीकरांच्या वतीनं आपल्याला नम्रपणे मी या ठिकाणी विनंती करतो. कारण या ठिकाणी आपल्या संपूर्ण मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावं ही गेली 40 वर्ष होऊन गेली. जे मराठा समाजाचे आरक्षणाचे जनक होते कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी ही मागणी लावून धरली. त्यांचं सर्वोच्च बलिदान या ठिकाणी मराठा समाजासाठी, संपूर्ण राज्यासाठी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे. हे कुणीही नाकारून चालत नाही आणि याकरता सातत्यानं आरक्षणाचा लढा हा उभा राहत गेला. बार्शीकरांनी कुणीही आंदोलन केलं साहेब, कुणी अण्णासाहेब पाटलांच्या नंतर कुणीही आंदोलन केलं तर त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. आपणही मोर्चा काढला, आक्रोश मोर्चाला आम्ही हजारोच्या संख्येनं आलो. कधीही कुठलं आंदोलन उभा राहिलं तर कधीही बार्शीकरांनी मोर्चा असेल किंवा आपले 58 मोर्चे निघाले, सोलापूरचा जो मोठा मोर्चा निघाला त्यामध्ये प्रचंड बार्शीकरांनी सहभाग घेतला आणि तीच भूमिका आम्ही या ठिकाणी सर्व बार्शीकर मांडत असताना थोडा कुणाचा समज, कुणाचा गैरसमज होते साहेब, त्याचं आम्हाला फार मोठं दुःख या ठिकाणी झालं.
कारण या ठिकाणी आमची प्रामाणिक भावना आहे की ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण न येता एक योग्य दिशेने या ठिकाणी हा आरक्षणाचा लढा जावा. कारण या ठिकाणी आता 288 आमदार आहेत, सगळे पक्ष आहेत, परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीनं स्पष्टपणानं भूमिका मी या ठिकाणी साहेब घेतली, माझी आपल्यालाही नम्रपणे विनंती आहे की तीच भूमिका सगळ्याच पक्षांनी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी आत एक बाहेर एक अंधारात एक उजेडात एक भूमिका घेतली जाते आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सातत्यानं आपण पण पाहताय साहेब. आपण फार मोठ्या पदावरती आज कैलासवासी अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आपल्याला साहेब. आपण जवळपास 6000 कोटीहून अधिक रुपये या ठिकाणी मराठा समाज बांधवाला या ठिकाणी वितरित केले. फार मोठं काम आपल्या माध्यमातून आज इतकं गोरगरिबाच्या शेतकऱ्यांच्या मुलाला ट्रॅक्टर, तर हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आज आपण छोटे मोठे जवळपास उद्योग व्यवसाय करण्याकरता सरकार व्याज भरतोय ना, आपण त्या याच्यातून कर्ज या ठिकाणी वितरित केलं जाते. सारखी योजना आहेत, कुणबीचे दाखले हुडकून देणे, सगळे विषय आपल्या माध्यमातून या ठिकाणी फार गतीनं या ठिकाणी चालू आहेत साहेब. आणि यामध्ये फक्त एवढीच माझी नम्रपणाने विनंती होती की कुठलंही राजकारण याच्यामध्ये न येता हा मराठा समाजाचा लढा व्यवस्थितरित्या ज्या ठिकाणी न्याय मिळणार आहे त्याच ट्रॅकवरती यावा, एवढीच माझी या ठिकाणी प्रामाणिकपणाची मागणी आहे. म्हणून मी एक या ठिकाणी सातत्यानं आरक्षण हा विषय येत असताना वेगवेगळ्या माध्यमातून तो थांबायलाच तयार नाही किंवा सातत्यानं पुढे येतो तर मग ह्याला विधानसभेचं विशेष अधिवेशन घेऊन सगळ्याच पक्षांनी 100% प्रामाणिकपणानं स्पष्ट भूमिका मांडल्याशिवाय हा विषय या ठिकाणी सुटणार नाही. कारण मी आज तमाम माझ्या सर्व बांधवांना मी नम्रपणे आणखी सांगू इच्छितो की ह्या आंदोलनाचा दहसमज किंवा गैरसमज कुठला करून घेऊ नये, कृपया माझी नम्रतेची विनंती आहे. कारण या ठिकाणी सगळेजण स्पष्टपणाने मी सांगू इच्छितो की अत्यंत विचित्र अशी परिस्थिती निर्माण होते. मग देशावरती जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर सर्व पक्षांना बैठकीला बोलवूनच निर्णय घेतला जातो. ही सुद्धा दोन्ही समाजामधली फार मोठी तेढ निर्माण करणारा हा प्रश्न आहे. यामध्ये सगळ्याच पक्षांनी हस्तक्षेप करून एकमुखी निर्णय घेणं गरजेचं आहे. नाहीतर ज्या त्या आमदाराला मोकळं सोडायचं जो तो आमदार स्वतंत्रपणानं आपापली भूमिका मांडन, परंतु याच्यात कुणीही राजकारण आणू नये ह्या भूमिकेचा मी आहे. त्यामुळे माझी विशेष अधिवेशन घ्यावं ही माननीय अध्यक्ष साहेबांकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे, दोन्ही उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि सगळ्या पक्षांकडे साहेब मी विनंती केलेली आहे. आणि ही विनंती करत असताना आपणही एक एवढा मोठा लढा देणाऱ्या एक महान व्यक्तिमत्वांचे सुपुत्र आहात. आपणही आमचं काही चुकत असेल किंवा आम्ही आंदोलन करतोय हे जर चुकीचं काय असेल तर आम्हाला योग्य मार्गदर्शन करावं. आणि जो सातत्यानं मराठा समाज आहे, सातत्यानं संभ्रम निर्माण करून दिला जातो मराठा समाजामध्ये, हा संभ्रम आपल्याशिवाय दूर होणार नाही अशी आमची सगळं मराठा समाज बांधवांची भावना आहे साहेब. तर त्या मराठा समाजाच्या दडलेल्या अंतकरणातल्या भावनेला आपण वाट करून देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नरेंद्र अण्णासाहेब पाटील हाच होऊ शकतो असं या ठिकाणी माझं एक मराठा समाजातला, मराठा महासंघातला, चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे. आणि इतरांनी सगळ्या राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. आणि आदरणीय अण्णासाहेब पाटलांचे सुपुत्र नरेंद्र पाटील साहेब या ठिकाणी या आंदोलनाला भेट देण्याकरता आले, त्याबद्दल समस्त पारशीकरांच्या वतीनं मी आपलं ऋण व्यक्त करतो. आणि असंच सातत्याने भेटी द्या. आणि 22 तारखेचं सुद्धा साहेब आजच आमंत्रण देतो आपण, तो एक डबल हेलपाटा झाला तर होऊ द्या. आपल्या शुभ हस्ते 1990 पासून साहेब मराठा महासंघ या चळवळीतलं केंद्रबिंदू आहे बार्शीचं. आणि सगळेच जुनी जाणती मंडळी होती साहेब. 1989 साली पहिली बैठक झाली आणि एक मराठा मंदिर करण्याचं स्वप्न सगळ्यांचं होतं, परंतु काय आर्थिक अडचणीमुळे ते होत नव्हतं. जवळपास ती आता किंमत होऊन साहेब 1.25 कोटीपर्यंत गेली. मी काय माझं कौतुक सांगणार नाही, परंतु साहेब जे फुलाची पाकळी सर्व समाज बांधवांना दिली आणि शेवटचा एक मास्टर स्ट्रोक मी थोडा देण्याचा प्रयत्न केला आणि ते पूर्ण होताना दिसतंय. सगळ्या मराठा समाज बांधवांची मागणी आणि इच्छा पूर्ण झालेली आहे साहेब. आणि त्या वास्तूचं जे अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून चळवळ मराठा महासंघाची उभा राहिली, त्याच्यातनं त्या मराठा मंदिराचं एक नावारूपाला आलेलं जे स्वरूप होतं ते पूर्ण होताना दिसतंय.
त्याकरता एक आपण 22 तारीख आपण दिलेली, त्या तारखेला एक यावं आणि सगळ्या अण्णासाहेबांच्या बरोबर काम केलेल्या सगळ्यात जुन्या सहकार्यांना त्या कार्यक्रमाला आपण घेऊन यावं एवढी नम्रतेची विनंती करतो. आणि दुसरा एक मुद्दा साहेब असा आहे की शासनानं चंद्रकांतदादांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी विनंती करून मुलींचं शिक्षण मोफत केलेलं आहे. हीच एक दुसरी मागणी आहे की साहेब जो सगळ्यात मोठा जो विषय तो मुलांच्या पण शिक्षणाचा असेल. मुलांचंही शिक्षण, उच्च शिक्षण आणि जे शिक्षण आहे सगळंच ते मोफत व्हावं एवढी एक मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या गोरगरीब पोरांची मागणी आहे. ही एक मागणी आपण आपल्या माध्यमातून पुढे न्यावी अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करून आपण सर्वांना मार्गदर्शन करावं अशी नम्रतेची विनंती. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, नरेंद्र पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आमदार राजभवन तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना प्रणामाने वंदन करून अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष, माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांना प्रणामाने वंदन करून मराठा चळवळीमध्ये ज्यांनी मराठा समाजाच्या तरुण तरुणींना आरक्षण मिळण्यासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं ते 40 आमचे शूरवीर, त्यांनाही प्रणामाने वंदन करून आज बार्शीच्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली, पण विशेष म्हणजे आंदोलनाच्या निमित्ताने. आणि हे आजचे जे आपले आंदोलनकर्ते आहेत ते स्वतः आमदार राजेंद्र राऊत साहेब, ज्या तरुणपणामध्ये स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये ज्यांनी आपल्या तरुणपणामध्ये कार्य चालू केलं, राजकारणामध्ये कुठल्याही व्यासपीठावर गेले, कुठल्याही पक्षाकडे गेले तरी मूळचा विषय कधी न सोडता मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं ही मूळची त्यांची मागणी. खरं म्हणजे आज या आंदोलनामध्ये त्यांना बसावं लागतं हे एक दुर्भाग्य आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेचं अधिवेशन होतं, ज्या अधिवेशनामध्ये आमदाराला बोलता येतं, बोलायला वेळ दिला जातो, ज्या विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये आमदारांच्या बोलण्याच्या माध्यमातून राज्य सरकारला, मग सत्ताधारी पक्ष असो को विरोधी पक्ष असो, याला विचार पडण्यामध्ये भाग पाडलं जातं. सगळ्यात मोठं सभागृह महाराष्ट्राचं, त्या सभागृहामध्ये राजेंद्रजी राऊत साहेब खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी ते बोललेले. बऱ्याचशा वेळेला याचं भाग भांडवल जास्त होत नाही, ह्याचं कुठेतरी जास्त पब्लिसिटी होत नाही, ह्याची कुठेतरी चर्चा होत नाही. याचा अर्थ राजेंद्र राऊत बोलत नाहीत का, असं होतं का? आणि उगीच कुणीतरी राजेंद्र राऊतांच्या बद्दल एक समाजामध्ये गैरसमज निर्माण करून दिला जातो. राजकारणामध्ये ज्या वेळेला तुम्हाला विकास निधी लागतो त्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं. आदरणीय राजेंद्र राऊतजी साहेब हे अपक्ष आमदार आहेत आणि अपक्ष आमदाराला सत्ताधारी पक्षाकडनं जर काम करून घ्यायचं असेल, आणि ते कुठलं काम, आपल्या मतदारसंघातलं काम नक्कीच आहे. कधीतरी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ते भेटले त्या काळामध्ये, कालांतराने त्यांना अजितदादा पवारांना भेटावं लागलं, कालांतराने एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांना भेटले, कालांतराने
देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले, परत अजितदादांना भेटले, परंतु या सगळ्या भेटीमध्ये आपल्या तालुक्याचा विकास हा फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो. मराठा चळवळीमध्ये त्यांची भूमिका फार स्पष्ट आहे. यदा कदाचित मी माझ्या वडिलांना फार कमी वेळा पाहिलं, परंतु त्यांनी प्रत्यक्षामध्ये वडिलांचं कार्य पाहिलेलं आहे. कॉलेजच्या जमान्यामध्ये ही महत्वाची बाब आहे. त्यांच्या ट्विटरवरती त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये कधी सह्याद्रीला भेटलो तर हातात कागद काय, मराठा आरक्षण. मग दुसरा कागद काय, नरेंद्र ते महामंडळामध्ये बार्शीमध्ये लाभार्थी वाढवायचे, आम्हाला वेळ द्या, बँकेचा प्रश्न आहे. कधी कागदपत्र तुमच्या सारथीमध्ये तालुक्यामध्ये सारथीच्या माध्यमातून अजून चांगलं काम व्हायला पाहिजे, कागदपत्र हातात आहे. तर आमच्या मतदारसंघामध्ये मराठा भवन, त्याचबरोबर विकास कामं झाली पाहिजे. आता हे आमदार स्वतःसाठी काय केले, मतदारसंघासाठी केलं, मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी केलं, या तालुक्यामध्ये असलेल्या सर्व जाती धर्माचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या व्यक्तीने प्रयत्न केला. अचानकपणे टीव्ही मध्ये आम्ही जी बातमी पाहिली, ती बातमी पाहिल्यानंतर आम्हालाही वाईट वाटलं. मी सहज त्यांना फोन केला. त्यांच्या काही बैठका त्या जालन्यामधल्या मी पाहिल्या. तर मी कुतूहलाने विचारलं, तुम्ही एक चांगला निर्णय घेताय, तुम्ही भेट घेताय, त्यांची बाजू तुम्ही सभागृहामध्ये मांडताय, त्यांची बाजू तुम्ही वरती नेत्यांपर्यंत पोहोचवताय, चांगली गोष्ट आहे. पण अचानकपणे कुठे भडका पडला मला कळालं नाही. परंतु एक लक्षात आलं की एखाद्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या कोणी मराठा समाजासाठी काय मागणी केली तर तो मराठा द्वेषी. हे सगळ्यांनी डोक्यामध्ये काढून टाकलं पाहिजे. माझ्या वडिलांनी 1980च्या दशकामध्ये ज्या वेळेला मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे, मग वडिलांनी या ठिकाणी दौरे केलेले आहेत. वडिलांनी मुंबईमध्ये 22 मार्च 1982ला ज्या वेळेला मोर्चा काढला आणि अंतिम निर्णय घेतला की मराठा समाजाला जर न्याय मिळाला नाही तर उद्याचा सूर्योदय मी पाहणार नाही, टोकाची भूमिका घेणारे माझे वडील त्यावेळेला होते. मग माझी किती मोठी भूमिका आहे. पण वडिलांच्या नंतर हे नेतृत्व कधीतरी स्वर्गीय अण्णासाहेब जावळेंनी चालवलं. हे नेतृत्व मराठवाड्यामध्ये कधीतरी प्राध्यापक देविदास वडजे सरांनी त्या ठिकाणी दाखवलं. अण्णासाहेबांच्या चळवळीची प्रेरणा घेऊन स्वर्गीय विनायकराव मेटेंनी चालवलं. मग काय या मराठा चळवळीचं मुक्तियार पत्र नरेंद्र पाटलांकडे आहे का? सगळेच मराठी आहोत. अहो, आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी 288 आमदाराला अधिकार आहे. तो कुठल्या एकट्याला मुक्तियार पत्र दिलेलं नाहीये. कुणीच तडजोड केलेली नाही. मी माझ्या वडिलांच्या विचाराशी कधीच तडजोड केली नाही, हे मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. फक्त एवढंच आहे, मला एक लक्षात आलं, 1980ला वडिलांनी जे बलिदान दिलं, त्या बलिदानानंतर या राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी, सत्ताधाऱ्यांनी कधीच मराठा समाजाकडे पाहिलं नाही. महामंडळ स्वर्गीय मनोज जोशी साहेबांनी बनवलं, परंतु 99 नंतर या महामंडळाला चालना दिली नाही. ज्या महामंडळाची व्याप्ती आज महाराष्ट्रामध्ये 1 लाख मराठा उद्योजक घडवण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं. आणि म्हणून मला वाटलं की बरोबर आहे, आंदोलन सगळेच करतात, परंतु प्रत्यक्षामध्ये उन्हाताळामध्ये बसून आंदोलन करून आपल्या आयुष्याचं बलिदान दिल्यानंतर आरक्षणाच्या माध्यमातून जे काही फायदे होणार आहेत, त्या फायद्यांमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक होऊ शकतो. हेच मी या ठिकाणी काम केलं. आज मगाशी मी बार्शी तालुक्याची माहिती घेत होतो. 2,500 मराठा उद्योजक तुमच्या तालुक्यामध्ये झालेले आहेत. मी हायवेच्या नाक्यापासून 15-20 लोकांना भेटत आलोय. प्रत्येक लाभार्थ्याला भेटलो. त्या लाभार्थ्याला भेटून त्यांनी आपले मुद्दे मांडले. एक तर तरुणांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. 10 लिटर पासून 10 लिटरचं त्यांनी त्या ठिकाणी चिलिंग प्लांट टाकलं.
चिलिंग प्लांट टाकल्याच्या नंतर आता मोटरसायकलचं शोरूम त्यांनी त्या ठिकाणी टाकलं. पहिल्या टप्प्यातलं कर्ज फेडलं आणि तो आता मोठा उद्योजक झालाय. हे आमच्या लोकांच्या त्यागातून घडलेलं आहे. नक्कीच आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये जरी अडकलं असलं तरी आपण सर्वांनी ताकद लावणं गरजेचं आहे. आदरणीय राऊत साहेबांशी ज्या वेळेला माझं बोलणं झालं त्यावेळेला राऊत साहेबांनी मला सांगितले की साहेब आमच्या तालुक्यामध्ये गेले काही वर्ष मी सातत्याने प्रयत्न करतोय आणि आता मला यश आलं. एक मराठा भवन मी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. लगेच त्यांनी मला सांगितलं साहेब तुम्हाला 22ला वेळ आहे. मी लगेच मान्य केली. 22 तारखेला मराठा उद्योजक आणि ज्या स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी या चळवळीमध्ये काम करताना त्यांच्या बरोबर जे सवंगडी होते, जे त्यावेळेचे तरुण होते, ते तरुण आजही या आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, आपल्या तालुक्यामध्ये आहेत. त्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन, त्या सगळ्या मावळ्यांना घेऊन आपण एक छानसा कार्यक्रम करू आणि परत एकदा अण्णासाहेब पाटलांचे विचार या महाराष्ट्रामध्ये पसरवत असताना आरक्षणाचा लढा हा शेवटच्या टोकापर्यंत नेऊ हे तुम्हाला मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून राजेंद्र राऊत साहेबांनी सुरू केलेलं जे आंदोलन आहे मला धक्का बसला आणि मला काही गोष्टी पटल्या नाही. परंतु राऊत साहेबांना मी म्हटलं, राऊत साहेबांची भूमिका फार स्पष्ट होती. म्हटले साहेब राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब 1 दिवसाचं अधिवेशन बोलवलं पाहिजे. हा मुद्दा मला व्यवस्थित पटला आणि मी ताबडतोब या ठिकाणी त्यांच्या भेटीला या ठिकाणी आलो. रावसाहेब प्रत्येक मराठा समाज जो राजकारण सोडून आहे, मी शब्द व्यवस्थित वापरतोय बघा, राजकारण सोडून आहे तो तुमच्या बरोबर या ठिकाणी पाठीशी उभा राहील. कालपर्यंतची मराठा चळवळीमध्ये आमचं सगळ्यांचं योगदान होतं. परंतु आता मराठा चळवळीला एक वेगळं वळण लागलं पाडापाडीचं आणि त्यामुळेच या मराठा चळवळीमध्ये आमची एकी कुठेतरी भरकटत चालली आहे का हा प्रश्न मला पडला. आणि राऊत साहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका मला पटली आणि म्हणून या ठिकाणी मी आलेलो. मी जास्त अधिकचा वेळ घेणार नाही, परंतु मी हे नक्कीच सांगेन की संघर्ष करावा लागतो, त्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. जोपर्यंत मूल रडत नाही तोपर्यंत आई दूध पाजत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपला आवाज हा राज्यापर्यंत पोहोचलेला आहे. आता या तालुक्याचा आवाज उभ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची प्रत्येक मराठा समाजाची जबाबदारी आहे. आपण ती व्यवस्थितपणे हाताळू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आदरणीय राजेंद्र राऊत साहेब, आमदार आदरणीय राजेंद्र राऊत साहेबांनी जो घेतलेला निर्णय आहे त्याला मी नरेंद्र अण्णासाहेब पाटलांचा मुलगा म्हणून जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी देतो. ओबीसी मधून आरक्षणाची जी आपली मागणी आहे या मागणीला आपल्या ताकदीला नक्कीच त्या ठिकाणी यश येईल हे जाहीरपणे मी तुम्हाला सांगतो. परंतु ज्या मराठ्यांना पूर्वी प्रमाणपत्र जर मिळालं नसेल अशांकरिताही आपल्याला ईडब्ल्यूएस वरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. रावसाहेब आपण तुम्हाला सांगतो ईडब्ल्यूएस हे आरक्षण केंद्र शासनातले आहे. त्याची खरी व्याख्या काय आहे? आर्थिक निकषावरती आरक्षण, ज्याची खरी मागणी 1980-82च्या कालखंडामध्ये झाली होती. आणि गेल्या वेळेला ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून महाराष्ट्राचे कित्येक मराठा बांधव त्या ठिकाणी तरुण तरुणी कामाला लागले. आज आपल्याला 10% आरक्षणापासून ईडब्ल्यूएसच्या आरक्षणापासून आपल्याला मुखावलं लागलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आपण हे परत त्या ठिकाणी मागणी करूया आणि तुमच्या या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे. किंबहुना साहेबांचा मुलगा म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
आपल्या सर्व मराठा समाज बांधवाच्या वतीनं आपला एक सहकारी म्हणून मी माननीय कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र जे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाचे जनक आहेत त्यांच्या सुपुत्रांना मी हे निवेदन त्यांच्या स्वाधीन करतो. त्यांनी पुढील या आंदोलनामध्ये पुढील दिशा त्यांनी घ्यावी आणि मलाही मार्गदर्शन करावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो. माझ्या बरोबर आज खास करून सोलापूरवरून आलेले आमचे आनंद जाधव नेता यांची अगोदरी राजेंद्रराव साहेबांची भेट झालेली आहे. आमचे किरण पवार, आमचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, ही सगळी मंडळी आज म्हणजे सकाळी सोलापूरची बैठक करून या आपल्या सर्वांच्या भेटीला आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता